नमस्कार. अच्छा. कधी आपल्यासोबत असं झालंय का, की खूप डोकं दुखत असताना डॉक्टरनी दिलेली गोळी फक्त हातात घेतल्यावरच बरं वाटायला लागतं? किंवा आईने प्रेमाने दिलेला एखादा काढा, तो पिताच सगळा आजार पळून जातो असं वाटतं? नाही, ही काही जादू नाहीये. हे आहे आपल्याच मनाचं एक पॉवरफुल सायन्स. आणि आज आपण तेच सायन्स समजून घेणार आहोत. हो. आणि या संपूर्ण प्रवासात परीस फाउंडेशन आपल्यासोबत आहे, जी संस्था मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करते. तर मग हा जो अनुभव आहे तो नक्की आहे तरी काय? ही जादू आहे की यामागे काही विज्ञान आहे? चला, याच रहस्याचा पडदा आज उचलूया. आणि खरं सांगायचं तर हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी घेतलाच असेल, जिथे फक्त विश्वास ठेवल्याने खूप काही बदलतं. चला एक साधं उदाहरण बघूया. समजा आपलं डोकं खूप दुखतंय, आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. ते आपल्याला तपासतात, छान धीर देतात आणि एक औषध लिहून देतात. पण गंमत बघा, औषध घ्यायच्या आधीच नुसतं क्लिनिकमधून बाहेर पडतानाच असं वाटतं की अर्धी डोकेदुखी गायब झाली. होतं ना असं? मग काय आहे हे? जादू? नाही, अजिबात नाही. हे आहे आपल्या मेंदूचं पॉवरफुल सायन्स. मेडिकल सायन्समध्ये या जबरदस्त इफेक्टला एक खास नाव दिलं गेलंय, प्लॅसिबो इफेक्ट. चला तर मग जाणून घेऊया हा प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे नेमकं काय आहे. प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर विश्वासाचा परिणाम. जेव्हा आपलं मन पूर्णपणे विश्वास ठेवतं की एखादं औषध किंवा उपचार आपल्याला 100% बरं करणार आहे, तेव्हा आपला मेंदू, हो, आपलाच मेंदू, आपल्या शरीराला बरे होण्यासाठीचे सिग्नल्स पाठवायला सुरुवात करतो. हे काम कसं करतं? तर याचे 2 सोपे टप्पे आहेत. पहिला, 100% विश्वास. मनात पक्का विचार येतो की याने मी बरा होणारच. आणि मग येतो दुसरा टप्पा, मेंदूची रिॲक्शन. हा विश्वास आपल्या ब्रेनमध्ये एंडॉर्फिन्स आणि डोपामाइनसारखी काही नॅचरल केमिकल्स रिलीज करतो. आणि ही केमिकल्स म्हणजे काय? तर ही आहेत आपल्या शरीराची स्वतःची नॅचरल पेन किलर्स. म्हणजे गंमत बघा, भलेही दिलेली गोळी साखरेची असेल, खोटी असेल, पण त्यामुळे शरीरात होणारा बदल, ती बरी होण्याची प्रक्रिया, ती मात्र 100% खरी असते. आता हे ऐकून वाटेल की ही फक्त एक थेअरी आहे, पण नाही. या विश्वासाच्या शक्तीचे अगदी खरेखुरे पुरावे आहेत, ऐतिहासिक पुरावे आहेत. चला, त्याबद्दलच ऐकूया. ही गोष्ट आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेची. डॉक्टर हेनरी बीचर नावाचे एक अमेरिकन डॉक्टर होते. त्यांच्याकडे जखमी सैनिकांना द्यायला मॉर्फिन म्हणजे खूप स्ट्रॉंग पेन किलर संपलं होतं आणि सैनिक वेदनेने विवळत होते. आता काय करावं? तेव्हा डॉक्टर बीचर यांनी एक युक्ती केली. त्यांनी सैनिकांना सांगितलं की काळजी करू नका, एक नवीन सुपर पॉवरफुल औषध आलंय. आणि असं सांगून त्यांनी सैनिकांना इंजेक्शन दिलं. कसलं? तर फक्त मिठाच्या पाण्याचं, म्हणजे सलाईन वॉटरचं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तब्बल 40% सैनिकांच्या वेदना कमी झाल्या, फक्त मिठाच्या पाण्याने. का? कारण त्यांच्या मनाने, त्यांच्या मेंदूने पूर्ण विश्वास ठेवला होता की आपल्याला एक शक्तिशाली औषध मिळालं आहे. बघा केवढी ताकद आहे विश्वासाची. आणि आपल्या भारतात तर हे खूपच लागू होतं. आपल्याकडे डॉक्टर म्हणजे देवाचं रूप मानलं जातं, नाही का? एका अभ्यासात तर असं समोर आलंय की भारतात औषधामध्ये काय केमिकल आहे यापेक्षा ते औषध देणाऱ्या व्यक्तीवरचा विश्वास जास्त काम करतो. तर मग आता महत्वाचा प्रश्न, आपल्या मनाच्या या अद्भुत शक्तीचा आपण आपल्या फायद्यासाठी वापर कसा करायचा? पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसा हा चांगला प्लॅसिबो इफेक्ट आहे, तसाच त्याचा एक उलटा वाईट भाऊ पण आहे. त्याला म्हणतात नोसिबो इफेक्ट. म्हणजे काय? तर जसा पॉझिटिव्ह विश्वास चांगला परिणाम देतो, तसाच नेगेटिव्ह विश्वास किंवा भीती वाईट परिणाम देते. म्हणजे या औषधाने मला साईड इफेक्ट होणारच असा विचार केला ना, तर साध्या पाण्यानेही त्रास होऊ शकतो. मग या शक्तीचा चांगला वापर कसा करायचा आणि वाईट परिणामांपासून कसं वाचायचं, यासाठी 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवूया. पहिलं, आपल्या ट्रीटमेंटवर पूर्ण विश्वास ठेवा. दुसरं, उगाच गुगलवर आजाराची लक्षणं सर्च करून स्वतःला घाबरवू नका. हे नोसिबो इफेक्टला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि तिसरं, स्वतःशी पॉझिटिव्ह बोला. स्वतःला सांगा, माझं शरीर स्ट्रॉंग आहे आणि ते लवकर बरं होत आहे. या सगळ्याचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं औषध आलंय कुठे बाहेर नाही, ते आपल्या आतच आहे. अगदी बरोबर. एक खूप छान वाक्य आहे,
जगातलं सर्वात मोठं मेडिकल स्टोअर कोणत्या दुकानात नाही, तर ते तुमच्या आमच्या मेंदूत आहे. याचाच अर्थ आपली इच्छाशक्ती, आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हीच आपली पहिली आणि सगळ्यात इफेक्टिव्ह लस आहे. आपण सकारात्मक राहिलो तर अर्धे आजार तर तिथेच संपून जातात. हे सगळे आहेत आपल्या मनाचे खेळ, आणि जर आपण हे खेळ समजून घेतले तर आपलं आरोग्य आपल्याच हातात राहील. हा विषय आपल्यापर्यंत आणला आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि परिस फाउंडेशनचे सुद्धा खूप खूप आभार. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.